नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली रागिणीला जेलमध्ये पाठवलेलं आहे. आणि प्रेक्षकांनो, मालिकेचा हा आजचा शेवटचा एपिसोड आहे. गोड असा शेवट शुभविवाह मालिकेचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अख्खं कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि कुटुंबाने एकत्र येत इकडे रागिणीची वाट लावलेली आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. हुशारीने प्रॉपर्टी पेपर वरती सुद्धा सह्या घेतलेल्या आहेत. यामध्ये रागिणीचा शेवट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पौर्णिमाने खरं तर खूपच चांगली कामगिरी केलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की सांगा की यापुढे कोणत्या सिरियलचे एपिसोड्स तुम्हाला पाहायला आवडतील. इकडे आता सगळ्यांना बांधून ठेवलेलं असतं आणि त्याचबरोबर रागिनी म्हणत असते की बॉम्ब का फुटला नाही. कारण बटन तर दाबलेलं आहे, पण बॉम्ब का फुटला नाही हा एकच प्रश्न रागिनीचा सुरू झालेला असतो. बॉम्ब फुटायला पाहिजे होता आणि यासाठी रागिनी आता विचार करायला लागलेली असते. बॉम्ब का फुटत नाही एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी हसू लागतात. कारण रागिनीला ते म्हणत असतात की विचार कर, का फुटला नाहीये बॉम्ब, नक्की काय झालं, कशामुळे बॉम्ब फुटलेला नाही, हे सगळं ते रागिनीला विचारत असतात. आणि त्यासोबतच रागिनीला मात्र म्हणत असतात की सांग ना, कशामुळे असं झालंय, का फुटत नाहीये. कारण तो बॉम्ब फुटणारच नाही. कारण त्याच्यामध्ये असलेला टायमर खरा आहे, पण बॉम्ब हा खोटा आहे, असं तिने सगळ्यांच्या समोर तिथं सांगते. कारण एक गोष्ट लक्षात आलेली नाही का, तिच्या लक्षात येतं की हे सगळं कुणी केलंय, हे सगळं करणारी कोण आहे, हे मात्र आता तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि ते म्हणत असते पौर्णिमा तू. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो. तेव्हा ती म्हणू लागते की काय तू, कळतंय का तुला तू काय केलेलं आहेस, तुझ्यामुळे हे सगळं झाले, तू तर माझ्या बाजूची होती ना. पौर्णिमा म्हणते हो ना, मी तुमच्या बाजूची होती, पण तुम्ही काय केलं, तुम्ही माझ्या अभिजितला मारलं, माझ्या अभिजितचा तुम्ही खून केला आणि ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करून ठेवलेलं आहे, तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. माझा अभिजित मला सोडून गेलेला आहे, तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळं. या सगळ्याला सगळ्याला इथे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, पण तुम्ही मात्र हुशारीने हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं. तुम्ही फक्त रागिनी पटवर्धन, फक्त तुम्ही स्वतःच्या आहात, दुसरं कोणाच्याही कधीच होऊ शकत नाही. कालची साधी गोष्ट लक्षात घ्या, त्या सुतारने जेव्हा तुमच्यावरती बंदूक रोखली तेव्हा तुम्ही स्वतः बाजूला झालात आणि मला बाजूला तिथं घेतलं. तुमच्या लक्षात नाही आलो, पण मला कळलं. कारण तुम्ही जेव्हा जीव द्यायची वेळ येते तेव्हा तुम्ही दुसऱ्याला तिथे अडकवता आणि स्वतः बाजूला होता. हे सगळं तुम्ही मुद्दामहून करत आहात. कारण तुम्हाला फक्त तुम्ही हवा आहात, तुम्ही फक्त स्वार्थी आहात, एक नंबरच्या तुम्ही स्वार्थी आहात. असं म्हणत पौर्णिमाने रागिनीची वाट लावायला सुरुवात केलेली असते. रागिनीला शिव्या शाप द्यायला सुरुवात केलेली असते. ती म्हणत असते तुला कळतंय का पौर्णिमा, तू काय बोलतेस. पौर्णिमा म्हणते हो मला सगळं कळतंय, कालच्या त्या गोष्टीवरून मला सगळ्या गोष्टींचा अंदाज आला, तुम्ही काय करू शकता आणि कुठंपर्यंत पोहोचू शकता. त्यामुळेच मी ठरवलं, तेव्हाच ठरवलं की काहीही झालं तरीही आता मात्र मी शांत राहणार नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीने केलेल्या आहेत त्याला मी सोडणार नाही, हे मी ठरवलेलं आहे. कारण तुमच्यामुळं माझा अभिजित मला सोडून गेलेला आहे, ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. असं म्हणत पौर्णिमाने तिच्यावरती हल्लाबोल करायला सुरुवात केलेली असते. आणि या सगळ्या मागे कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी कोणी केलेल्या आहेत, हे मात्र आता इकडे पौर्णिमाने सांगितलेलं असतं. कारण पौर्णिमा म्हणत असते की तुम्ही कधीच कोणाच्या होऊ शकलेला नाहीत. कारण तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःच्या आहात, तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता, असं म्हणत पौर्णिमाने खानदिशी रागिनीच्या कानाखाली लगावलेली असते. आणि तिला सांगितलेलं असतं की हीच तुमची लायकी आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट होता, ज्या पद्धतीने लोकांच्या जीवावरती उठता, कालही तुम्ही माझा बळी द्यायचा विचार केला, तुम्ही कधीच दुसरं कोणाचा होऊ शकत नाही, असं म्हणत तिने कानाखाली वाजवलेली असते. आणि इकडे भूमी म्हणत असते की तुमच्या लक्षात यायला हवं होतं, हे बॉम्ब इथं बांधलेले होते, एवढं सगळं घडत होतं, तुमच्या का लक्षात आलेलं नाहीये रागिनी पटवर्धन. कारण पौर्णिमा सुद्धा आता आमच्याच बाजूने आलेली आहे, पौर्णिमा सुद्धा आमच्याच बाजूने विचार करत आहे. असं म्हणत रागिनीला आता घ्या रे चला, असं म्हणत रागिनीला आता बेड्या घातलेल्या आहेत. आणि गायकवाड पोलीस हवालदाराला सांगत आहेत की चला घेऊन चला तिला, असं सांगितलं जातं.
मग मात्र रागिनी म्हणत असते की नाही, हे शक्यच नाहीये, काहीही झालं तरीही हे शक्य नाही. आणि असं म्हणत ती हसायला सुरुवात करते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात. सगळेजण म्हणत असतात की भूमी आणि आकाश म्हणतात, आता ही का हसतीये, हिला हसायला काय झालंय, हसण्यासारखं काय घडलेलं आहे. असं जेव्हा भूमी आकाश म्हणत आहेत तेव्हा मात्र इकडे रागिनी म्हणत असते, कसं आहे माहितीये का, शेवटी मीच जिंकणार. कसं आहे, आपल्याकडे ज्या केसेस असतात ना त्या कोर्टात जातात, बरोबर आहे. कोर्टात एकदा का केसेस गेल्या की काय होतं, केसेस तारीख पर तारीख पडणार, कारण पुरावे. आपली सिस्टीम कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना, काहीही झालं तरीही मी त्यातनं बाहेर येणार, मला जामीन मिळणार. कसं आहे, तुम्ही जर मला संपवलं असतं ना तर गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या, पण तुम्ही मला संपवलेलं नाहीये, मला तुम्ही जिवंतच ठेवलंय, पोलिसांच्या ताब्यात दिलंय, त्यामुळं त्याचा काही उपयोग होणार नाही. असं इकडे रागिनी ओरडत असते, ओरडून हसून सांगत असते. तेव्हा मात्र या सगळ्यांच्या लक्षात येतं की हिच्या डोक्यावर नक्कीच परिणाम होणार आहे आणि तोही लवकरच होणार आहे, हे मात्र लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र आता इकडे आकाश आणि भूमी तिच्याकडे पाहत असतात. भूमी म्हणत असते काय झालं, तेव्हा ती म्हणते की माहितीये ना काय होऊ शकतं ते, कारण जे काय घडलेलं आहे ते सगळं तुम्हाला तर माहितीच आहे. आणि आता तुम्ही कोणी काही माझं बिघडवू शकत नाही, मी माघारी येणार आहे. आणि एवढं लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये तुम्ही राहणार आहात ते घर माझ्या मालकीचं आहे, ही सगळी प्रॉपर्टी माझ्या मालकीची आहे अजूनही, त्यामुळं तुम्ही त्या घरामध्ये राहू शकत नाही, असं इकडे ते सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना आता धक्का बसतो की आता करायचं काय. रागिनी हसून हसून सांगत आहे की ही सगळी प्रॉपर्टी माझ्या मालकीची आहे, ती तुमच्या मालकीची कधीच होऊ शकत नाही. मग तुम्ही आता बेघर झालेला आहात, तुम्ही रस्त्यावर आलेले आहात, असं रागिनी सगळ्यांना ओरडून सांगत असते. आता मात्र आकाश भूमी सगळेजण पाहत असतात. इकडे बलदेव आणि पौर्णिमा या दोघांना तर प्रश्न पडलेला असतो की आता काय झालं हे सगळं, कारण खरंच बरोबर आहे, ही प्रॉपर्टी तर ही सगळी रागिनीच्या मालकीची आहे, आता पुढे काय करायचं हा प्रश्न उभा राहिलेला असतो. रागिनी मात्र हसत असते, खिदळत असते. ती म्हणत असते की कसं आहे, मी पुन्हा येणार आहे. आणि तिचं जे वेड्यासारखं वागणं आहे ना ते खरंच खूप विचित्र दाखवले प्रेक्षकांनो. बलदेव पौर्णिमा सगळेजण पाहत असतात. आणि तेव्हा मात्र भूमी आणि आकाश एकटक तिच्याकडे पाहतात, कारण भूमी आकाशला माहिती आहे की त्यांनी काय केले. तेव्हा आकाश म्हणतो की कसं आहे माहितीये का, अजून जेलमध्ये जायचंय त्याच्या आधीच एवढं वेळ लागलंय, जेलमध्ये गेल्यावर ह्या बाईचं काय होणार आहे ना खरंच माहित नाहीये, नक्की काय काय होणार आहे ते, असं इकडे ते दोघंही बोलत आहे. तेव्हा मात्र रागिनी म्हणत असते की काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या ज्या पद्धतीने झालेल्या आहेत त्याच्यावरून कळणार आहे की काय होणार आहे. भूमी हसायला सुरुवात करते. भूमी हसते ते पाहून रागिनी म्हणते, तुला काय वेळ लागले का, तू का हसायला लागलेली आहे. तेव्हा मात्र भूमी म्हणत असते, कसं आहे माहितीये का रागिनी पटवर्धन, तुम्हाला वाटतं की तुम्हीच हुशार आहात, आम्ही काय ढ आहात का. मला सांगा, आतापर्यंत तुम्ही महत्वाच्या कागदपत्रांची जबाबदारी ऑफिसमधली कोणाकडे दिली होती, अथर्वकडे दिली होती. आता तुम्ही इतक्या सह्या केलेल्या आहेत की कदाचित त्यातली एखादी फाईल प्रॉपर्टी पेपरची असू शकते आणि ती प्रॉपर्टी आमच्या नावावर पुन्हा केलेली असू शकते. म्हणजे विचार करा, बघा तुम्हाला कळतंय का मी काय म्हणते ते. असं म्हणत भूमी तिला बोलत असते. रागिणीला कळायचंच बंद होतं. रागिणी म्हणते म्हणजे, तेव्हा भूमी म्हणू लागते की विचार करा ना, म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती पेपरवर सह्या केलेल्या होत्या, काय काय केलेलं होतं आणि कशा पद्धतीनं गोष्टी झालेल्या आहेत, लक्षात येते का तुमच्या, असं भूमी सांगत असते. तेव्हा मात्र रागिणी म्हणते काय, म्हणजे अथर्वला ती म्हणते की तू काय केलंस अथर्व, सांग मला आत्ताच्या आत्ता, कळलं पाहिजे मला. अथर्व मात्र पाहत राहतो. तेव्हा भूमी म्हणते, बघा म्हणजे टेंडर फाईल वगैरे, आता परवा तुम्ही टेंडर साईन करत होता ना तेव्हा कितीतरी पेपरवर सह्या केलेल्या होत्या आणि त्यामधली एक फाईल होती ती म्हणजे प्रॉपर्टी पेपरची. आकाश आणि भूमी जोर जोरात हसत असतात आणि ते रागिणीची वाट लागलेली असते. रागिणीला कळायचं बंद होतं. म्हणजे रागिणीला वाटत होतं की हुकमी एक्का अजूनही आपल्या हातात आहे, पण असं काही नव्हतं, कारण तो हुकमाचा एक्का आकाश आणि भूमीने कधीच काढून घेतलेला होता. आता मात्र रागिणी पिसळलेली असते. तिला कळायचं बंद होतं हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टी काय होत आहेत, कारण हे सगळं माझ्या बाबतीत का होतंय, असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा मात्र अथर्व म्हणत असतो की हे बघ, कसं आहे माहितीये का, त्या दिवशी तू टेंडर फाईल साईन केल्या त्यावेळेस त्यातली एक फाईल जी होती ती प्रॉपर्टी पेपरची होती आणि तेव्हाच मी आकाश आणि भूमिताईच्या नावावरती ते सगळे प्रॉपर्टी करून टाकलेली आहे, असं तो सांगतो. तेव्हा मात्र रागिणीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तिला राग येतो. तिला कळत नाहीये की हे सगळं काय झालंय.
आणि या सगळ्याचं काय होऊन बसलं? मला तर वाटत होतं की हे सगळं माझ्या मनाप्रमाणे घडतंय, इथं तर वेगळंच झालेलं आहे. असा राग तिच्या मनात आलेला असतो. तो म्हणत असतो, तू माझा मुलगा आहेस ना, माझं रक्त आहे ना तुझ्यामध्ये. तेव्हा अथर्व सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव, रक्त तुझं असलं तरी बाबांचे म्हणजे राजाराम पटवर्धनांच्या गुणांनी मी जन्माला आलेलो आहे. काहीही झालं तरीही राजाराम पटवर्धनांचे गुण माझ्या अंगात आहेत. त्यांनी तर तुझं तोंड बघणं सुद्धा सोडून दिलेलं आहे आणि तू काय बोलायला लागलेली आहेस, असं म्हणत इकडे अथर्वने रागिणीचीच वाट लावलेली आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की आता तुम्ही आम्हाला वेगळं करू शकत नाही, कारण आम्ही अख्खं कुटुंब एकत्र आलेलो आहोत, तुम्ही आमच्या विरोधात जाऊ शकत नाहीये. तेव्हा मात्र आता रागिणी म्हणत असते की गायकवाड साहेब, लक्षात येते का तुमच्या या सगळ्यांनी काय केलंय ते? तेव्हा भूमी म्हणते काहीच वेगळं केलेलं नाहीये आम्ही. रागिणी म्हणत असते की हे सगळं इलिगल केलंय यांनी. गायकवाड साहेब यांच्या विरोधात FIR दाखल करा, यांना टाका जेलमध्ये, कारण यांनी मला फसवले, मला फसवून प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतली, असं म्हणत रागिणी ओरडून बोलत असते. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, कारण आता रागिणी ज्या पद्धतीने बोलत असते तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की काही चुकीचं नाही केलेलं त्यांनी आणि त्यांना का जेलमध्ये टाकायचं, त्यांनी जे केलेलं आहे ते बरोबरच आहे, असं गायकवाडांनी सांगितल्यावर मग तर रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणू लागते की काय बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा ते म्हणतात की आतापर्यंत तुम्ही काय एथिक्सने वागलेला आहात आणि एथिक्सच्या गोष्टी तुम्ही करताय, कसं शक्य आहे? आणि मग आकाशभूमी म्हणतात की तुमच्याकडे काय पुरावा आहे, आम्ही हे सगळं केलं या गोष्टीचा पुरावा काय? इतके दिवस आमच्याकडे पुरावा नव्हता तुमच्या विरोधात, आता तुमच्याकडे नाहीये, आता तुम्ही जेलमध्ये जा, असं म्हणत रागिणीला आता जेलमध्ये पाठवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता हे सुखी कुटुंब एकत्र आलेलं आहे, सगळं कुटुंब एकत्र आलेलं आहे. आकाश आणि भूमी छान तयार झालेले असतात. कितीतरी दिवसांनंतर हा जो सोहळा आहे हा महाजनांच्या घरी घडत असतो. आकाश भूमीच्या जवळ असतो आणि आकाश काहीतरी बोलणार असतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश नको काही बोलू, शांत राहा, ही शांतता हवीये मला. इतके दिवस आपण एकत्र होतो, जवळ असायचो, पण आपल्या डोक्यात फक्त रागिणी पटवर्धनचेच विचार असायचे. आज कितीतरी दिवसानंतर हलकं वाटतंय. आकाश म्हणतो हो ना, आणि असं म्हणत दोघंही एकमेकांशी बोलत असतात आणि खुश असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की तू कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहे? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, आपण बाळाच्या बद्दल बोलूया का? बाळाचा काय विचार केलाय? भूमी म्हणत असते की तुला माहिती आहे का आकाश, मी खूप साऱ्या गोष्टी ठरवल्यात बाळासाठी, काय काय करायचंय, काय काय आणायचंय, भरपूर सारी खेळणी, त्याच्यासाठी भरपूर सारं मी घेऊन येणार आहे सगळं, म्हणजे विचारच करू नको, हे सगळं मी बाळासाठी आणणार आहे, असं इकडे भूमी आकाशला सांगत असते. तेव्हा आकाश म्हणतो की खरंच तू मानसीच्या बाळाचा मनापासून विचार करते, त्याचे लाड करणं वगैरे हे सगळं तू मनापासून ठरवलेलं आहे? तेव्हा भूमी म्हणते हो आकाश, ऑफकोर्स. तेव्हा आकाश म्हणतो की अगं पण तू एक विचार केलेला नाहीये, भूमीच्या बाळाबरोबर खेळायला कोण असणार आहे, ह्या गोष्टीचा तू विचारच केलेला नाहीये. ती म्हणते आपण सगळेजण आहोत, क्षितिजा आहे. तेव्हा आकाश म्हणतो अगं क्षितिजा आहे मान्य मला, आपण सगळेजण आहोत, पण त्याच्या वयाचं कोण असणार आहे याचा विचारच केलेला नाहीये तू, असं आकाश भूमीला सांगतो. तेव्हा मात्र भूमी म्हणत असते की म्हणजे काय म्हणायचंय तुला आकाश? आणि मग आपल्या बाळाबद्दल विचार करायला नको का? आपण आपल्या त्याच्या वयाचं एखादं बाळ त्याच्यासाठी आणूया, म्हणजे क्षितिजासाठी भाऊ आणूया, असं दोघंही बोलत असतात. आणि तेव्हा मात्र आकाश आणि भूमी दोघंही बोलत असतात आणि क्षितिजा तिथे येते आणि क्षितिजा म्हणत असते की संपला रोमांस टाईम, आता फॅमिली टाईम, सगळेजण खाली तुमची वाट बघतायत. हे ऐकल्यानंतर आकाश आणि भूमी दोघंही म्हणत असतात की खूप आगाऊ झालीस ना तू. तेव्हा ती म्हणते हो माहितीये मला, पण सगळेजण खाली वाट बघतायत, चला बरं सगळेजण आलेले आहेत, असं म्हणत ती त्या दोघांनाही आता घेऊन आलेली आहे. त्या दोघांनाही म्हणत असते की चला लवकर, असं म्हणत तिने आकाश भूमीला घेऊन खाली आलेले असते. सगळेजण खाली वाट बघत असतात आणि मग देवीच्या कृपेने आज इकडे हा दिवस आपण सगळेजण पाहत आहोत. सगळेजण म्हणत असतात की आकाश आणि भूमी तुमच्या दोघांमुळं हे सगळं, हा जो दिवस आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, आपण सगळेजण एकत्र आलो म्हणून आपल्याला हा दिवस बघायला मिळालेला आहे, तर नाही तर आपल्यासाठी खूप अवघड झालं असतं, कारण हा दिवस वाटतो तेवढा सोपा नव्हता. रागिणी पटवर्धनच्या तावडीतून हे सगळं सोडवणं आपल्यासाठी खूप अवघड होतं, असं सगळेजण सांगत आहेत.
आणि मग आपल्या सगळ्यांमुळे हे घडू शकलेलं आहे. मग देवीला दिवा लावला जातो, देवीचे आभार मानले जातात. पौर्णिमा येते आणि पौर्णिमा म्हणू लागते की मला खरंच माफ करा, माझ्यामुळे हे सगळं झालंय, मी तुम्हाला ओळखायला चुकलेली आहे. तेव्हा आकाश आणि भूमी म्हणतात की नाही, नको, माफी नको मागू, आपण सगळे एकत्र आहोत ना, आपलं कुटुंब एक आलंय ना, बास. असं म्हणत सगळे एकत्र आलेले आहेत. आणि मग मात्र आता क्षितिजा म्हणू लागते की चला चला केक कट करायचा आहे. मग सगळेजण केक कट करायला येतात. छान असं केक कटिंग होतं. एकत्र फॅमिली आलेली आहे आणि सगळी फॅमिली एकत्र आहे, सगळेजण एकत्र आहेत आणि खूप आनंदात आहेत. फायनली महाजन कुटुंबामध्ये कितीतरी वर्षानंतर हा आनंद पाहायला मिळत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.